ॲनिमल आणि सॅम बहादूरचा क्लॅश झाला, चमकला ॲनिमल। आता यानंतर पुन्हा दोन बिग बजेट स्टार्स दोन बिग बजेट फिल्म मधून एकमेकांसमोर येणार आहेत। साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड किंग शाहरुख खान। प्रभासचा सालार 22 डिसेंबरला आणि किंग खानचा डंकी 21 डिसेंबरला रिलीज होतोय। म्हणजे या दोन चित्रपटांमध्ये चांगलीच जुंपणार हे उघडच आहे, कारण कोणत्याही मूवीनं बॅक ऑफ केलेलं नाहीये। नॉर्मली असं होतं की शाहरुख सलमानचे चित्रपट असतील तर इतर लोक आपली रिलीजिंग डेट बदलतात, पण प्रभासनं असं केलेलं नाहीये। शाहरुखच्या मूवीच्या दुसऱ्याच दिवशी थिएटरमध्ये येतोय प्रभास, किंग खानला खुलं आव्हान देत। बरं इतकंच नाही तर परदेशी बाजारपेठेत सालार डंकीच्या पुढे गेलाय। कसा? तर ॲडव्हान्स बुकिंग मध्ये। फॉरेन मध्ये या दोन्ही चित्रपटांची प्रदर्शनापूर्वीच तिकीटं विकली गेली आहेत, त्यांची आकडेवारी समोर आली आहे। टाइम्सच्या रिपोर्टनुसार SRKच्या डंकीची 320 ठिकाणी 5400 तिकीटं विकली गेली आहेत, म्हणजे सध्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन $75,000च्या घरात आहे। तर चित्रपट व्यवहार विश्लेषक गिरीश जोहर यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन शेअर केलेलं आहे, ज्यात सालार सन्नाट पळताना दिसतोय। पाहूयात। अमेरिकेमध्ये सालारची 6 कोटींपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत, तर डंकीची 15 लाखांपेक्षा जास्त विकली गेली आहेत। UK बद्दल सांगायचं तर सालारची 1 कोटीपेक्षा जास्त तिकीटं आणि डंकीची 73 लाखांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत। आता पुढे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, यामध्ये सालारची 71 लाखांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत आणि डंकी बद्दल सांगायचं तर 65 लाखांच्या घरात तिकिटांची संख्या आहे। गल्फ कंट्रीमध्ये सालारची 66 लाखांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत आणि डंकीची 75 लाखांपेक्षा जास्त, म्हणजे इथे डंकी सालारला मागे टाकताना दिसतोय। तर युरोपमध्ये सालारची 37 लाखांपेक्षा जास्त तिकीटं आणि डंकीची 54 लाखांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत। आता इतर देशांमध्ये सालारची 25 लाखांपेक्षा जास्त तिकीटं आणि डंकीची 31 लाखांपेक्षा जास्त तिकीटं विकली गेली आहेत। आता या सगळ्यांचा या सगळ्यांचा आकडा आपण बघूयात। तर इतक्या किमतींची ही सगळी तिकीटं जी आहेत त्याचा आकडा होतोय, डंकीचा आकडा होतोय परदेशात एकूण 4.54 कोटी आणि सालारचा आकडा होतोय 9.50 कोटी। अजूनही दोन्ही चित्रपटांना रिलीज व्हायला 7 ते 8 दिवस बाकी आहे, तेव्हा आगाऊ बुकिंगचा आकडा अजून वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। बाकी या दोन्ही चित्रपटांबद्दल ढोबळ मानाने काय बोललं जातंय ते सांगायचं तर सालारचं ट्रेलर बघून अनेकांना KGF आठवतोय। काही वेगळं नाही, त्याच फळीतला चित्रपट लोकांना वाटतोय। प्रभासची ॲक्टिंगही काही वेगळी वाटेना असं म्हणतात, पण ॲक्टिंग बद्दल किंग खानसाठीही असंच काहीतरी बोललं जातंय। डंकीच्या ट्रेलरवरून लोकांना रईसचा लुक आणि झिरो चित्रपटातील आशिकचा रोल वाटतोय। बोलण्याची स्टाईल रबने बनाती जोडीच्या राज स्टाईल वाटतेय, असं बरंच काय काय बोललं जातंय। रोमांस आणि ॲक्शन सीन्स दोन्हीमध्ये भरभरून दिसतायत। प्रभासच्या सालारला तर A सर्टिफिकेट मिळालंय। इन ऑल दोन्ही चित्रपटांबद्दल म्हणावी तितकी उत्सुकता मार्केटमध्ये सध्या बघायला मिळत नाहीये, तेव्हा भारतात कोणत्या चित्रपटाचा डंका वाजेल याचा अंदाज यायला अजून थोडा वेळ लागेल, पण परदेशात तर सध्या सालारचीच हवा दिसतीये हे नक्की। तुम्हाला काय वाटतं, सालार वाजेल का डंकी चालेल? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।